गोळा झाले यात्रेसाठी. म्हणजे गावातली का मुंबईवाल्याची सगळी मिळून? मुंबईवाले अजून 5-6 जण देतो म्हणल्यात, उद्या देतो म्हणल्यात. ते एक काम करायचं, 2 वर्ष काय जत्रा झाली नाही, खतरनाक जत्रा करू ह्या वर्षी. हा, जत्रा भरपूर मोठी जत्रा करू आपण. एक करायचं, तुम्ही सचिन भाऊ ध्यानठेवायला भांडणं झालंच पाहिजे गावात. जत्राच भांडणं होतात बघा, तिथं झालंच पाहिजे. नाही आपण तशी बॉडी ऐका, तुमची पहिली नातेवाईक आहे दारू पिणारी, त्यांना सगळ्यांना सांगा दारू पिणार म्हणून. ती तुम्ही बैठकीत होता आधी, तुम्ही आता सुधारलाय म्हणून जाऊ दिवशी 10 रुपयाला की त्या ग्रामपंचायतची खोलीत कोंडायचं केलंय ते काम. बरं, मी काय म्हणतोय, सरपंचाची तुमची वर्ग दिसा नाही? हाय इथं मोठा आकडा असल्यामुळे मागच्या पानावर घेतलाय मी. कुठे दिसा नाही एखादी? हाय, लिहायचं राहिलं असं. हा, हिशोबात पैसे द्यायचं म्हणलं की लिहायचं का असं? तुमच्या दोघांची वर्गणी वर टाका. नाही, ती काय झालं त्या दिवशी पियनच हरवल्यामुळे ती काय हाय हिशोब पैसे घ्यायचं ते मागच्या पानावर असं द्या, नाही तर कमी पडलेले पैसे आम्ही टाकणार आहे. शेवटी गावासाठी आम्हाला करावं लागणार आहे. मरून गेल्या बारी दिवशी देऊन टाका. ह्या बारी बसल्यावर मीटिंग काय वही ठेवली, बघू आता ती वही कुठं सापडली. चालतंय. हा, बघू ना, कोण वर्गणी राहिली त्याला बोलून घ्या, आज घ्या. बरं, वेळ नाही आपल्याकडे. गजा देतो म्हणला होता पण अजून आला नाही. त्याला फोन लावून बोलून. कोण राहिले? हे गजा गजन तुम्ही दोघं राहिला? नाही, आमचं घेतलंय ना मागच्या पानावर. गजाला फोन. हॅलो, अरे कोण बोलतोय? म्हणजे बबुरावांना बोलतोय. ती तुझी वर्गणी घेऊन ये, इथं आमच्या घरी बसलोय मी. काय नाही तसलं सांग ना. कुठं आहे तू आता? इथं पाय हवेत बसलो होता. येता इथं पोलावर. ये लवकर ये. बर चालतंय, ठेवू का? कुठं रे अमर? बबुरावांना अहो, तुम्ही जीव सुद्धा नका 50 फोन लावायला लागला कशामुळं? खाल्ल्या आवाजात बोलसा काय आम्हाला गावाचा गावगाडा वाढायचा. किती निरोप झाले, किती फोन झाले? ते असू दे, निरोप दिल्यात म्हणजे वर्गणी तुमची जमा. काय करा माहिती का, तुम्ही दोघं उठान भाकरी पाण्यात बघा. 1 रुपये वर्गण मागतर द्यायला नाही. तुमच्या बायका आम्हाला गेला तर 1000 रुपये कमवून होतो तू. अहो, दिवस उगायच्यात मी सरपंचाला भेटून तुमच्याकडे कम देतो. सरपंचाला भेटतो मी. कुठं जाऊ माणसाचा खाताय सारखं. मी देतो सरपंच पैसे. हिशोब विचारताय सगळे आज गावात. सरपंच माझ्या जीवातला माणूस आहे. जा बाबा, मुका घेते सरपंच. ऐका, पुढच्या वेळेस बिनविरोध सरपंच काय लागलं, एक काम करा, ही सरपंचाकडे द्या पैसे आपलं आणि मोकळं व्हा. पडू तुम्ही सभ्य माणूस. सचिन भाऊ 1.5 लाख रुपये हातात द्या. राम बाबा, तुमची वर्गणी घ्या. त्याचा 10-5 रुपये हाण नका. आज 5 रुपये ना माझं जाऊ द्या. पदर नाही देवाचं काम असतं, वाईट गोष्ट नको. गावात एक माणूस येणार आपल्या. जाऊ 100 रुपये सुद्धा ह्यांना देणं होत नाही. काय मला देवासाठी तर द्यावं ही वर्गणी. कशी जत्रा भरवा आम्ही पदर देवा. कुणी ह्याला सरपंच केलं काय माहिती ह्यांना. आता राणा चला पडतो आपण.
अच्छा बरं झालं तुमच्याकडे जातो ते वर्गण पाहिजे आम्हाला रात्री आलता ना. कसली वर्गणी? का एवढी मोठी गावची यात्रा महाराष्ट्रात काय असतील कुठली यात्रा कसं काय वर्गण मला आम्हाला म्हणलं त्याच्याकडून घेऊन राजाभाऊकडून. किती जणी वर्गणी मागताय तुम्ही? किती जण म्हणजे मी आता एकटा झालो किती जण तिसरा तर तू आता आल्याला. हो मला रात्री सांगितलं अमरने की काही झालं तर राजाभाऊकडून पैशानं वर्गण राहिली द्यावं लागेल ते पैसे. यात्रा कमिटीचा विषय असतो हा. 10 रुपये देऊ का? किती 10 रुपये? कशाला 10 रुपये तर देता 2-3 रुपये द्या कारण 10 रुपये जवळ होईल ना आम्हाला. काय सांगता राजाभाऊ आता 10 रुपये नका देऊ. त्या 10 रुपये तुम्ही काळ्या मेहंदीची पुडी आणा आणि ह्या डोक्याला चोळा म्हणजे बरं वाटेल. 10 रुपये द्यायला लागला आम्हाला. खर्च द्या उठ घेत ना. 10 रुपये देण्यात नको देऊ. बघतोय आम्हाला तू आलो जत्रेची वर्गण मागा काय नाही म्हणतो ना. जा जा मी ना आमर बघून जा नको देऊ. बघल ती यात्रा कमिटी ती आमर बघल. मेहनती बघ बघ राव जा लाव काळी मेहंदी आली. नियोजन काय निवेदन आता बँडवाले सांगितलं काय काम करायचं नियोजन म्हणजे आखाड्याचं झालं आता म्हणजे कुस्त्याचं नियोजन 50,000 राहतात मग तुम्हाला मदत करावं लागेल. करू की गाववाली एवढी बसल्यात कशासाठी मदतीलाच बसल्यात ना. पण कोण कोणत्या वर्गण काय करायचं आम्ही कारवाई करायची त्यांच्यावर गावातर्फे. सचिन भाऊला तीच म्हणलं सरपंच सचिन भाऊला म्हणलं करा बोला हा. ती बी कुठतरी मिटिंगला गेलं मला आम्हाला करायची पाळी आली. करावंच लागणार आहे. तुम्ही बघताय म्हणलं कोणी करायचं सचिन भाऊला तुम्ही म्हणलं आम्हाला म्हणताय माझी वजन तुमची कसं आहे काय हिसाब कसा आहे आपण संध्याकाळी बसू सगळं एवढ्या 17 तारीख बसू सगळं आम्ही तुम्हाला सांगतो. आम्ही काय होतो आहे आम्ही आमच्या हिशोबाने आम्ही ऐकतो म्हणजे 100% पाटणाला माहितीच आहे की त्यांना गेल्यावर निश्चित लावलं तर घ्या कसा आणला काय त्याला माहिती झालं अजून तुम्हाला काय कळलं नाही. पावती गुंडे घेऊन या हो त्या नाही का पोरं नाचायचे त्यांना परत होईत होऊन जातात. आपण मी बी पोराला ते मला बी नाचायचं त्यामुळे बेंड 1 नंबर दे आणि जत्रा बी 1 नंबर होणार आहे त्या दिवशी जत्रा मध्ये काय महाराष्ट्रात गाजते त्या बोलायच्या पावत्या त्या आणून जमा करा. सगळं जमा करतो तुम्ही विश्वास ठेवा फक्त आमच्यावर. हो विश्वास आहे पण ते हिसाब द्यायला लागतोय ना. आपली जत्रा अखंड चलत असून राहणार काहीच अडचण येणार नाही नव्हती. आपण जुतीवर यायचं बघते जावं व्यवस्थित ठरवलं सगळं झाले आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी नियोजन होते. समजा नियोजित एकदम यात्रा व्यवस्थित पार पडली पाहिजे ना आपली. 100% भांडणं झगडा काय झाला नाही पाहिजे. पण तुम्हाला तिथे उभं राहावं सगळ्याला. अहो तुझ्या मागा अख्खं गाव हा मग तू यात्रा करतोय का नाही
तुझ्या मागे अख्खं गाव आहे, कायच आम्ही येऊन देत ना तुझ्यावर अलगट. चालतंय, तुम्ही शब्द दिला हित माझ्यासाठी सगळ्यांनी, तर 100% म्हणा, फक्त तुम्ही मागे राहा. अहो 100% माघार आहे आम्ही. एवढी परवानगी काढली का? हा परवानगी काढली कुठे? परवानगी काढली सचिन भाऊ, काय अडचणच नाही मग काय. परवानगी सगळी काढली होती. फटाकड्या सुद्धा आणल्या तेल खेळवून हाताकडे जाता व्यवस्थित सगळं. सगळी होते. तर मग काळजी करता तुम्ही फक्त बिनधास्त राहा. अरे मला वाटलं तुम्ही आणि दुसऱ्या कुठे भेटली ते काय मला साप मला बरं झालं. काय झालं? ते राजा बाबाला मी काय वर्गात देत नाही, मला 10 रुपये देतो म्हणला. कशाला गेलं तर गाडी लावा त्याच्याकडे. आता मला काय माहित जा म्हणजे मग कोण आहेत ना? माझ्याकडे मला वर्गात किती गोळा करत फिरतोय मी तर. अरे पण काय गरज आहे तुझी? मी आता वर्ग नाही होता, तुम्ही तुमचं बघा बाबा. बघू आमचा आमर बघल ती. अहो काय झालं माहिती आहे का? त्याच्या पुन्हा गावात निघून वर गाडी लावतो. चुकीचं आहे. आज ती माणसं नाही असेल तिथे जाते. काय करता? त्याला घ्यायचंच नाही तुम्ही. काय गरज आहे गावात चालली? नको वर 10 रुपयाने असते काय गोळा करायला. काय बोलतो? आपण देवाचा चालतंय. माझ्या नावाने का फोन लागतो? रत्नागिरी रत्नागिरी अमरदास भावाला दिवस वाटतोय त्याची सात चालू होईल करते मागं तर त्याच्या मागे उभं राहावं आपण. त्याच्या माग कोण नाही, आपलं गाव उभा करायचं. एक नंबर पोरगा इकडं एवढं व्यवस्थित काम करतोय, त्याला सहकार्याची समजायची भावना ठेवायची. जळगावाच्या करू माणसाने त्याला असं कार्य काय असेल ते आपली वर्गणी देऊन कोणाकडून जमा करू, पण देत नसलं तर त्याला सांगू दे बाबा त्याला समजायला व्यवस्थित करीन.
झालं का तुझीच वाट बघतो व्हायला का रे खाऊ काय झालं ते पैसे दिलेले पिशवी खायला तिकडेच बोलपाट केलं होय तू दिलं म्हणून काय झालं ते घरी नेऊन दिले मी घरी नेऊन दिली पिशवी हा? अहो तुमच्या घरी नेऊन दिली पिशवी तात्या तू हात का मला लागलं हा? अहो ते अमरने थोडे खाल्ले मित्र होते आपले भेटले तर कोणाच म्हणले पिशवी आहे म्हणले तात्याच्या घरी द्यायला चाललोय मी. बराला का आईजी त्या बाईजीवर उदार झाला आणि त्यांना मोठा ताण केलं आणि स्वतः खर्चायचा टाका दोस्ताने खाल्लं म्हणून काय झालं तात्या अन्न नाही ब्रह्म आहे अरे मग स्वतः कर की खर्च माझ्यावर काल ब्रह्म धावतो तात्या तुम्हाला ते तुमचं होतं का पैसे पोरांच्या पाहुण्याने पैसे दिलं आणि पोरांना काय म्हणा तुम्ही गर्दीत येऊ नका इकडं जत्राला मोठी भरली आपली मी आणतो खायला तुमचं तरी होतं का पैसे ते अरे माझा असून येते नसं पण तू बॉलपट केलं घेऊन गेला खाल्ला अमरने यांनी खाऊ द्या ना काय तुला झालं काय लाज बिजे कर हे गाज्या खाल्लं म्हणून काय झालं म्हणता खाऊ द्या ना आयला कमाल झाल्याकडे तात्याची आता कमाल झाली म्हणजे लाजा वाटत नाही तुम्हाला अहो खाऊ द्या ना मिठाई असते बाजारातली काय झालं त्याला किती पाहिजे उद्या तुम्हाला त्या अमरला सांगतो अरे, चिंची चोरा किती पाहिजे रुपये खडकू जवळ नसतो तुझ्या अहो, अमर म्हणला तात्याला मी 1000 रुपये जत्रा दिला आता बोलवर त्या आंबऱ्याला बघतो जरा. मला काय माहिती म्हणलं मी तात्याला 1000 रुपये दिलं ती तुझ्यासारखा न घे मग बघा तुम्ही अमर तुम्ही हॅलो किती आहेत पैसे बघू आता अरे बाजूला हा? हॅलो जाऊ का मग ए हराबाई काय झालं अरे, तुझ्या त्या पाहुण्याला सांग रे जरा कोणच्या पाहुणला ती तुझ्या ताईचा कोण मालक आहे का काय हा 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 अरे बघ असं बघितलं का असं कसं अच्छा अच्छा आमचे शेजारचे होई हो तू माझ्याकडे बघून थुकतोय ना का हो ते तसला माणूस नाही गेलो गरीब माणूस आहे ते आणि मग काय थुकतोय माझ्याकडे बघून काय तर त्यांचं काय काम हे असेल तर मी आल्यावर बरं थुका आला त्याच्या तोंडात तब्येत ठीक नसेल काहीतरी अनेक असते मळमळत काय असते बोलतोय ना काय ऊन आहे उन्हाने खराब होतंय चेहऱ्यामध्ये थोडं फरक पडतोय यासारखा ती दिसतोय दांडू बरं काय काय सांगायचं त्यांना आता जरा नीट सांग सोबत जाऊ नको बरं सांगतो चला समोर समोर इकडे समोर समोर सांगतो मला की. आपला राग तात्या मी समोर समोर विचारतो का थोकतोय म्हणून हा चल हा? चल बरं, चल चला बरं आणि खोटं नाही तात्या बघा खोटं निघलं काय करतो हा मी काय खोटं बोलतो का खरं आहे ना आवला नाही का खोटं खरं आहे ना ठेवत हा गजिया हा तू माझं डोकं फिरवू नको बरं मग आता एक काम करू हा. तुम्हाला तसं म्हणलाय ना त्यो हो त्याच्या घरी देतो भांडण लावून हा, मग मी तुला मदत करतो चला मग चल हा तिथं काय तुमचं आलोय मी इकडे तुम्ही सांगितलं चल म्हणून काय तुझं बे भरोसा काम तुम्ही बी राम राम काय चाललंय झाले का जेवण आय 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 अरे त्याला कशाला घेऊन आलाय ए बघ हाय का ही जागा ही माझ्याकडे बघून थोकते चुकतं पुन्हा म्हणतोय कशाला आणलं तात्याने मला सांगितलं ती तात्या दिसले तुम्ही थोकताय त्यांच्या अंगावर म्हणे वहिने तुम्हाला एक सांगतो आई शपथ सांगतो आई शपथ ह्या बाबांनी 4 साड्या आणल्या पाठवा माझ्याजवळ दिल्या त्याच्यामुळेच कशाला आणलं म्हणून सांग बर का अरे बापशी आणि मस्त आयटी चालते असं असं अरे म्हणली पाहुणा असं का करतोय म्हणलं कोणाला आणलं आणलं की म्हणलं तुमच्या भाऊ जाईला आईला म्हणलं लय मोठं मन केलं गड्या बाबांनी हा म्हणजे साडे बिडे भारी होते बर का ते पिशवीतलं वजन तुमचं साड्याच होतं काय ते अरे मग काय येडे किती होत्या साड्या अरे 4 होते 4 आणल्या मग बरं झाले आणले ते मग आपण ते आपल्या घरी नव्हते आणल्या बघ हाय का काय लबाड बोलतोय आता मी मित्रांनो चालू नव्हते की- जरा खरं बोलायचं की आई शपथ तुमच्या पायाची शपथ हे बाबांनी 4 साड्या बायांना माझ्या लेखत दिल्या अरे ए, गजा, ह्याच्यामुळेच कशाला आणलं होतं थांबा तात्याला? थांबा 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 आका तात्या बोलतात खरं आहे हे हा. माणूस नाही तात्याला आहे बरं का आता बोलला काय? पट्या वा खरा आता मी लय दिवस सहन केलंय खपून घेतलंय आता लय आजच सांगल उद्या सांगल आईला तात्याच बिचारी. बोलतात ते बरोबर बोलतात भोळी लक्ष्मी हा? आणि हा पल्ला घ्या हा कुठून आणल्या होत्या साड्या कुणाच्या साड्या कशाच्या सांगा की आता. साड्या? ते हे नव्हतं का ते माझा मित्र नव्हता का त्याच्या घरचा कशाचा मित्र पुत्र मित्र नाही काय नाही हा. तुम्ही गावात वाटल्या बाहेर काय ते सांग गजा आता हा. असं नसतं करायचं बिचारीचे गरीब जीवन पावले गरीब पावले अहो चेहरा बघ किती सुकला अरे पण तुम्ही तू काय भांडण लावायला काय ए बाबा, आम्ही काय मग काय भांडण लावायो? तर मग अरे आमचं तुला सांगणं काय- काम आहे. तुला काय किती गाडी येत आहे मला माहिती चला तात्या आपलं काय करायचं नाही आपल्याला? नाही थांब या चला. बिचारीचा न्याय निवारा केलाच ते पाहिजे बघा बाई, तुम्ही तुमचं. नाही नाही बाई तुला एक हा. सांगतो
ह्याच्या चार तुम्ही तर जा द्या बघा आता आणि भांडणं झालं तर लगेच मिटवा बरं का जाऊ द्या चला कुणाच्या साड्या होत्या त्या कशाला आणल्या होत्या पण घरी आणायच्या त्यांच्या साड्या गजाचं काय ती खरं खोटं नाही बोलणार ते गजा बिन ते तात्या बी ती खरी बोलते ती तुम्ही खोटं बोलताय भांडणं लावाय काय ते आलते त्या साड्या मला पाहिजेत आता काय बी कसलं बी कारण त्या साड्या घेऊन या घरी कुठल्या साड्या कशाच्या आणल्या साड्या खोटं थोडी बोलतात त्या साड्या मला पाहिजेत आताच सांगते मी कसल्या परिस्थितीत मला साड्या आणून द्या आपल्या नव्हत्या बाबा ते खोटा खोटारड माणूस आहे त्याच्यावर काय भरोसा ठेवते काय भरोसा तुमच्यावर भरोसा नाही त्यांच्यावर भरोसा आहे खोटं बोलणारच नाही ती माणसं तुझंच खरं हा माझंच खरं आहे काय हा माझंच खरं आहे मी खोटं बोलतच नाही ती माणसं खोटं बोलत नाही ते तात्या बिन ते त्यांनी भांडणं लावून गेले भांडणं लावून गेली कशाला भांडणं लावते ती हो काका मावशी हा काय भांडणं करताय साड्या कोणाला आणल्या तर दिल्या तर तात्या मला लावली भांडणं इथं हिला सांगितलं काय बी हो उशीर झालाय संध्याकाळ झाली कालवा करणं सगळी गली जागी होईल पण काय झालं मला नीट सांगा त्या गजाने लावल्या साड्या आणल्या म्हणून गजाने त्या तात्याने हिला सांगितलं हा साड्या आणल्या तर आणि कुणाला दिल्या काय की कोणच्या बायांना नेऊन दिल्या काका किती गरीब आहे मावशी तसं गरीब ती खोटं बोलते ना ती तात्यान त्या गजा ती वय दोन मध्ये राहून की तू 7.5 गावाची ती ऐक काय मी सांगतो ती इतकी भंगार आहेत ना माझ्यासारखं त्यांना कोण ओळखत नाही आणि तुम्ही त्याच्यामुळे एवढा काकावर संशय घेता होय मग आता ती खुशाल म्हणलं साड्या आणल्या तर आणि एवढ्या आणल्यात भारी भारी आणल्यात पैठणी आणल्यात ते जाऊन द्या तात्या जमीन तुमच्या जवळच आहे का नाही आहे का नाही जवळ त्याच्यामुळे तात्या तसं करत असं काय मावशी मला काय तुमचं कळत नाही आवडत नाही तसंच झालंय ते नवरा बायको म्हणजे अशी गोष्ट आहे की सुखादुखात साथ देणारी माणसं एकमेव गोष्ट म्हणजे नवरा बायको जोड असते पण त्या मला खटकले ना ते साड्या आणल्या म्हणून म्हणजे नवऱ्यापेक्षा गावा विश्वास आहे का तुमचा जास्त गावावर विश्वास म्हणजे आणल्या ह्याला वाटल्या त्याला वाटल्या मग ते मला लागले ना ती वाटल्या नाही ती मी आम्ही नियोजन बघतो तुम्ही ना काळजी करू आणि काका तुम्ही काय बोल ना मी ते दोघाला अद्दल करू परत असं करायचं नाही बर आयला या मावशीला एवढं सांगून मॅसेज करते मावशी तू नाही तसलं मला नाही ना आवडत पण आता लोक काय खोटं बोलतात काय बाहेरची बर ठेवा लोक विश्वास काका हा जाऊन दे मोरदे काय मावशीला पाय पडून सांगा तुमचे नाही तिला विश्वास माझ्या डोक्यात एकदा बसले ना तीच बसतं डोक्यात माझ्या कवर बसवायचं आता सुना आल्या नातू आले तर तू मावशीचे असलेच चालू भांडण वही का भांडा सांगा बरं आता भजन भांडायचं नाही पण आता ते त्यांनी आले एवढं हे रोजच नाटक आहे असलं काही बी कुणी काय सांगतो मला येऊन मावशीला गावात भांडकुदळी म्हणते ती खोटं नाही बरं का तुम्ही कसा संसार खोटं बोलतात काय तुम्ही कसा संसार केला काय माहिती कसा काय संसार केला म्हणजे मावशी पाया पडू जाते बाई उठून जाते घरात तू डोकं देऊ नका काला नाही गजन ती करतो तुझं जाते जाते उठून जाते माझी काका दोघांची मावशी तू काय घेऊ थांबाय तू म्हणतील काय म्हणतोय दोघांची घर होतो आज दिली तुम्ही काय भांडू नका तोडू नका आहेत मूर्ख त्यांची अशी अद्दल घडवतो तुमच्या घराकडे बघितलं सुद्धा हा चालतंय काळजी घ्या जेवा पण ते बाह्याला बरं आहे का तुमच्या मग काय नाही चालतंय बसा मग निवांत काळजी करा भांडू नका भांडायचं वय नाही आणि एक काम करा मला नवरी बिवरी बघा बघा नवरी जी कोण नाही मला भाकरी नाही बघा एखादी नवरी बरं येऊ का मग या लोलर कुठे बी कसं आडवं येतं तुला साडेसाती दिसत नाही का काय कुठे बी आडवं येतात अरे आडवं येत तू एवढं आमरण तू एवढा हे आहे ना काय म्हणते त्याला साडेसती पण होती भाऊ गावाचा उतारा तुम्ही दोघ जण ग बसलोय म्हणून काय बी बोलू नका रस्ता काय तुमचा आहे होय अगं लोलर असल्याला तुळीतोय माणसं होला का हा तुम्ही माझ्या तब्येतीवर जाऊ नका बरं का काय करशील काय करशील म्हणजे रस्ता काय तुमचा आहे काय करशील अर्धा आपल्या की तो कोचा दीड असल्याने हो का तुम्हाला आता सांगतो माझ्या नादी लागू नका मी तुम्हाला माहित नाही पहिल्यापासून कसं आहे ना आता बी कसं आहे अमर शेठचा चाहता मग नाद करता का माझं बरं आहे का की मला एका तुमच्या विषयावर उतरा की मी सकाळी तुमच्या घरापासून चाललो होता तुम्हाला कुठं दिसली
काय तर तुम्ही बरं तो आमच्या घरापासून चालला होता, तुमच्या घरात भांड्यांचा आवाज येतो का? भांड्यांचा आवाज येत होता, हे तो ऐकला. हा पुढं काय झालं? मी तुमच्या खिडकीतनं बघितलं. आमच्या इथं खिडकीतनं बघितलं तो. हा पुढं काय झालं? तुम्ही बायकोचा मार खात होता. बरोबर तो बघितलंय आहे का नाही? ओ गजा भाऊ नाही. मला बायकोने हाणलेलं बघितलं खिडकीतनं. हा नालाय का आई बाप तुला कॉलेजला लावत्यात कवा मन भरून अभ्यास केला का रे? आणि मग तुम्हाला कॉपी पुरली त्या पुरीला कॉलेजच्या कुत्रीने मार खाल्ला त्याचा तो कॉलेजवर. ओ गजा भाऊ शाळेतलं काढू नका. हल्ला का नाही मार? ती आम्ही आमचं बघून घेऊ. घरातला अरे बायकोचा मार खात्यात. अभ्यास करत जा थोडा अभ्यास. कॉप्या करतो काय वर्गात? हा किती मारलं पुरीने ते तुला इथं किती लागलं होतं? ती आहे ना सवय जाणार नाही. तुम्ही घरचा मार खातात राव. आला का वळणीवर आता? तुला कुत्रीच्या वेळी हाणलं गेला का त्या कॉपी करत? गावाचे मित्र आहेत. हो गजा भाऊ का तात्या इथे. तात्या ते दिसला का अमर? अरे मी त्याचीच वाट बघतोय कडूची. हा अहो 7:30 घरी भांडणं लावली त्याने बी. काय केलं? मार खाल्ला. 4 भिंतीच्या आत बायकोनी इतका हाणलं मग तो भांडी वाजूच तर. याला ते आलता बघायला. काय ह्याला मी म्हणलं बायकोने मला हाणलं. हा अहो पण ती माझी गृहलक्ष्मी आहे ना. हाणलं पण काय झालं? अरे मग रोज खा की आम्ही खूप काय म्हणतोय तुला रोज मार खा. पण ह्या 7:30 आई बाप रात्रंदिवस शाळेत अभ्यास कर म्हणतात. अभ्यास करणार कॉपी करतोय. हा गजा भाऊ आपण गावापासून मित्र आहेत. काय आला पुन्हा माझा पुरीला कॉपी पुरवितोय. कुत्रीवणी हाणला पुरीने कुत्रीवणी. कुत्र्याच्या हाणला. ह्याला मारायलाच पाहिजे तसा. ओ तात्या तुम्ही बी तुमच्या बायको कधीतरी मार खाल्लाच असेल. बरं तात्या काय झाले? काय झाले? काय झालं तात्या? काय झाले? आता काय का माझ्या डोक्यावर तुम्ही सुचलंय राव, सुचलंय. ते मला माहित. तात्या तुम्ही करायची जरूर नाही, सांगायची जरूर नाही. हे तुमची दौंडी सगळ्या गावात माहिती आहे. तुम्हाला लय हल्ले. तुमचा नातू बी सांगतोय आम्हाला की आमच्या आजोबाला आजीने खुरप्याच्या मुठीने हाणलंय. खुरप्याच्या मुठ कशी लागते? काय ना का त्या पोराला काय कळण का नाही कधी त्या अर्जुनला? काय तुम्ही आहे ना ज्या मेनिशेवर बोलत जा. मार खाल्ला आणि दुसऱ्यावर नका ढकलून देत जा. ते आमर ते काय म्हणतो तुम्हाला की ते साड्याबद्दल तुम्ही भांडणं लावली अमुक तर मग ते अमर सांगतोय. अरे त्या आंबऱ्याला काय काम आहे का? अहो नीट बोला. जावा फोन करा बोलून घ्या. शेटच्या पोळक्याच्या होटी चल तात्या सांगा. तात्या हिला डेंजर आहे पोर. कोणतं? अरे उत्सवी हम डेंजर आहे. नाही नाही हिला डेंजर आहे. अहो पिकली की केस मेसेज डेंजर आहे. अबऱ्या इथं अमर काय दिसा नाही. तात्या अमरला बघायला जायचे आताच्या आता. घरीच जाऊ की बाहेर? चला बघायला जाऊ. जाऊ त्या 7:30 बघायला. मार चला जाऊ बघू. चला मग मी बी सांगतो आता बोबाट करू नको त्यांचा. यायचंय का? आणि काय नंतर इथं तात्या आणले म्हणून बोवाट नाही बोबाट. आणि हे बघा इथं दाब नका. ह्याला चिलरच्या पानाने शेका. चिलरच्या पान आहेत ना त्यांनी शेका. पैसे देतो तुम्हाला खायला. पैसे नका त्यांना उडकाय. चला तात्या नाश्त्याला चला हो तात्या चला. आलो अरे थांब. अरे थांब पडलंय. अरे थांब रे बाबा. ह्यांना त्या इरीच्या पानावर शायनिंग तर किती हाणते. चला ये तात्या हे पडल साव कसे. थांबा की राव मी घुसलं. अरे थांब केला का? ओ तात्या आईला कमा झालं तुझ्या. अरे तू तरी अजून निघू दिला का? गुतला का तात्या तर काय तू तात्याला चेष्ट नसले का काय? ए अमोल ओ शेट अरे काय झालं? तात्या आईला कमाल झाली का तुमची? सोड. ए अमर इकडे रे. अमर इकडे इकडे. शेटला सांगून फॅन लावायला लावू काय? ए ग बाई त्याला हाक मारले. इकडे शेट ये इकडे. काय बस. काय झालं? काय झालं? तुम्हाला सकाळ सकाळ लोकांनी दारू भेटत नाहीत का? माझ्या घरी कोण नाही. काम धंदा बघू तुमचं बघू. सांगा बरं. 7:30 तू पाहणे लावली घरी. ओ नीट बोला आमच्या गप जरा.
अभ्यास करतोय मी. मला तेवढं वेळ आहे का भांडण अभ्यास कसला म्हणजे भांडण लावायचा अभ्यास करतो काय? तुला काय शहाणा स्वतः पोरगा, तुला लाज वाटते पाहिजे भांडण लावायला. कळतं का काय तुला? होय, लाज कोण शिकवते माहिती का? जे बिनलाज आहेत ते लाज शिकवतात मला. अहो तात्या माझ्या घरी भांडण तुमच्या लावणार काय? आता तुला काय सांगू नका, माझा फरक गेलाय बघा. म्हणजे दोन्ही घरी तो भांडण लावून आलाय. मला काय काम नाही भांडण लावण्याशिवाय. आणि म्हणे मी अभ्यास करतो एमपीएसचा. शेठ अहो घरी भांडी बसतात भांडी. नाही ते मला कळलं आणि दुःख वाटलं बरं दोघाला. मी तुम्हाला बायकांनी हाणलं. माझ सारख्याने जर असतं का नाही तर जीव दिला असता. त्याला दुःख वाटलं आपल्या दोघाला हाणलं ना. मी तुम्हाला मग काय सांगितलं? अहो बायकोने हाणलं हे तिचं कर्तव्य आहे, गृहलक्ष्मी आहे. हाणलं पण काय आवड वाटतो मी? कशाला आला इथं तुमच्या? आज पण तू कशाला असले मोकार उद्योग करत असतो? बायकोने हाणलं बायको अशी काय मोठी हक्क घ्यायची? तुम्हाला तिने स्वयंपाक करून घालायचा, तिने कपडे धुवायची, उठा ठेव तुमची करायची. काय करायचं? आणि बायकोने हाणलं पण तुम्हाला आवड काय वाटतं एवढं? कुठं जावा घरी, मला माझं बोलायचं. का बरं लावली तुम्ही त्यांच्यात भांडण? ते आपली मावशी आहे का? हा. त्याची चुलत बहीण. हा त्या दिवशी गेली होती. त्याच्या घरी लावली भांडणं हिने. साडी आणली हिने, तात्याची बांधाची भांडणं. त्याचा तो तिने कुठं केला, मोठी केला. त्या नवरा बायकोची मारण्याची भांडणं घटस्फोटला चालली होती. होय. ती मला साडी आणून दिली आणि 5 बाया दिल्या. हे आपली म्हणून हे केलं मी. तुम्हाला सांगू गजबवलेली मार खाल्ला पण भांडी खळखळ करत होती त्यांच्या घरात. मार खाल्ला तीच बरं झालं. कॉलेजला का नाही आज? जाऊन आले. बर जाता, मला अभ्यास करायचा आहे. कोण आहे? कोण आहे? पैसे दे. कशाचे पैसे? पैसे दे गपचिप ना. तो गोळी म्हणतो का? तो गोळी उडवेल. कोण आहे तुम्ही? मी कोण आहे? ते पैसे दे तुम्हाला आधी. चल. किती पाहिजे? 2 लाख रुपये दे मला. मला दिल तर काय घुसलं? मला माहित नाही. 2 लाख रुपये मला दे. मला माहित नाही. 2 लाख रुपये दे. नाही डोक्यातच गोळी घालीन. कोण आहे तुम्ही? कोण आहे? मी कुणी का असं ना. 2 लाख रुपये दे. डोक्यात गोळी घालीन मी. बँक उघडून देतोय. तुम्ही कोण आहे? नाव सांगा की. मी नाव सांगतो पण कोणाला म्हणत नाही. नाही म्हणत नाही मी कोणाला. इकडे बघ मी कोण आहे तुला दाखवतो. इकडे बघ माझ्याकडे. सारं आवडत आहे. सकाळ सकाळ पण होते. भाऊजी थांब. बरं का होता? 7:30 मला तो पिस्तूल दावला म्हणलं रडत का? घाबराची माझा अटॅक आला असता की मला. अटॅक आला ते आणलं लेकराचं उचलून सत्रत खेळा घेतलेला. ती पोरगी रडती बारकीची ती बी. काय करतोय काय नाही मजा करायचं. चोरा मोठ्या पण ते जाऊ तिथे बाकीचं. तू रडत का होता? अरे माझं लई नुकसान झाले बाबा. तुला काय सांगायचं? मला सगळी सुविधा तर माझी बंद होईल अशाने. काय झालं? काय झालं? काय झालं? अरे माझं रेशन कार्ड चोरलंय कोणतरी. रेशन कार्ड चोरीला गेलं? हा. बेकारी झाली आता. तुला नाही कुठे आता? गहू नाही, तांदूळ नाही, काहीच नाही तुला. मग तेच आता त्याच्यामुळे मला तो वाईट वाटतं की आता काय करणार? तो घेतलंय का? मी होय मी नाही घेतलं. पण कोणी घेतलं मला माहितीये. मी दाढी करायला चाललो होतो. सांग कोणी सांग कोणी घेतलं तर पण माझं नाव सांग नको. नाही तुझं नाव सांग. पण 2 लाख रुपये देतो. किती? 2 लाख रुपये देतो की. नाव सांग. 2 लाख दे मग नाव सांगतो. देतो. कारण पैसे कोणी घेतलंय? 2 लाख रुपये दिल्याशिवाय नसतं नाव सांग. कोणी घेतलंय सांग. पैसे दे आधी. सांग कोणी घेतलंय. सांग कोणी घेतलं सांग. नाही मी 2 लाख रुपये दिल्याशिवाय. तो घेतलं रेशन कार्ड? मी नाही घेतलं रेशन कार्ड. तो घेतलंय? माझ्या चोरी जाळ घेतो. कोणी घेतलं सांग. मी चांगलं सांगतो. कोणी घेतलंय रेशन कार्ड? माझ्या चोरी जाळ घेतोय. कोणी घेतलंय? माझ्याला का आपण खातोय? रेशन कार्ड कोणी घेतलंय? कोणी घेतलंय सांग. कोणी घेतलंय? त्या आमऱ्याने घेतलंय का? आमरेने नाही घेतलं. कोणी घेतलंय? तात्याने घेतले. तात्याने. माझं नाव सांगू नको बरं का? तात्याला विचार. तात्याकडे नाही म्हणलं तर? त्यांनीच घेतले. मी बघितले स्वतः डोळ्याने. माझं नाव सांगू नको बरं का? गोळीच घालून डोक्यात. चल तात्याकडे. पण तात्याकडे मानलं. चल तात्याकडे चल. तात्या 7:30 माझं कार्ड चोरलं म्हणून समजतंय. मला सांगितलंय. काय? रेशन कार्ड माझं घेतलंय.
यार तू बंधारा कर सकाळ सकाळ. रेशनच्या लाईनला उभा राहिल्यावर माझं तर कारण पडलं होतं ते उचलून खिशात टाकलंय. ऐकतो थांबा. काय ऐकू? टाकली का काय सकाळ सकाळ? टाकली काय? मी टाकली काय? हा हे बघ तू माझं हलवू नको डोकं. काय हा लोक सारं सध्या चोरायला लागलाय. काय बी वस्तू कोणाची आम्ही? यार तू माझ्याकडनं आधी लागवा. रेशन कार्ड मला पाहिजे पहिलं पाहिजे. रेशन कार्ड रेशन कार्ड घालून तुझ्या बघू. रेशन कार्ड ठीक आहे. रेशन कार्ड कुठे कार्ड? ठीक आहे. रेशन कार्ड बघू. रेशन कार्ड रेशन कार्ड बघू. मला भाषण सांगितलं रेशन कार्ड घेतलं म्हणून. कोण म्हणताय? बघू. अरे माझी बातमी. बघितलं चोर मोठा चोर. अरे मला संडासला लय घाईत होतो. आवाज मिळी बातमी गेलो घेऊन. त्यात तुला जुलाब लागलं म्हातार वयाला. जुलाब लागलं जुलाब. तू माझं पांढऱ्याला रेशन घेतलं. मला हे सांगितलं. काय सांगितलं? रेशन घेतलं. सांग कुणी रेशन कोण घेतलं? आमरने घेतलंय. मग मला काय म्हणतात तात्याने? तात्याने मला सांगितलं आमरने घेतलं. रेशन कोण घेतलं? कोणी घेतलं रेशन? मला काय तात्याने घेतलं रेशन कार्ड. रेशन कार्ड तात्याने घेतलं. तात्याने घेतलं रेशन कार्ड. रेशन कार्ड तात्याने घेतलं. कोणी घेतलं रेशन कार्ड? काय झालं सांग बरं. काय झालं? तात्याची माझी हे भाऊजी लावली भांडण. तुम्हाला एक सांगतो. तुमची वय किती किती सांगा बरं मला. तुमची वय किती झालं जातं सगळे? ह्याचं 85 आहे. तुमचं निवड नको सांगू. ह्याचं 85. ह्यांचं 35. आणि ते काय 150. जाऊ का मी उठून? मग सांग. हा बोल. आता तुम्हाला लाजा फिजा काय आहेत का नाही? काय झालं? उठलं गेला का तुमचं बारक्यापर्यंत भांडणं करताय गावात. तोंड नाही दावा जागा राहिली मला तर. बाईक ऐक नाही तुला म्हणतोय. मला नाही बरं. हा आंबरे अरे सकाळ सकाळ आलो मला म्हणतो रेशन कार्ड घेतलं. मला काय करायचं? तुम्ही तर वासरात लंगडी काय शेणी आहे तुम्ही. अरे माझं 100 रेशन कार्ड आहे दुसऱ्याचं आणलेलं. ह्याचं कशाला आणू मी? ती जाऊ द्या. माझी रेशन कार्डची विचारा पहिले. माझं जर नाव सांगितलं मी तुझ्या केस टाकीन. तो बंदुकीने मला हात मारलीच. नको. एक मिनिट. अरे काय झालं ते सांगा मला नीट. ते काय झालं ह्याचं गजाचं आधार कार्ड ते रेशन कार्ड. रेशन कार्ड गेलं चोरीला. आणि नेमकं गजासारखी कपडे होते. आणि केस पांढरी तशी. आणि नेमकं सकाळ सकाळ आग लावायची घरी आग लावा गेला होय तिथे. पण दिसलं मला तसं. मला म्हणलं तात्याने घेतलंय. हा कुणी घेतलंय? मग तात्यासारखे पांढरे कपडे होते. आणि मग म्हणलं तात्याने घेतलंय. मला वाटलं तात्याचं. मग मला तात्याने घेतले. आता तात्याचे कपडे आमरने घातले म्हणून मला काय माहिती. चांगलं चांगलं सज्जन माणसांचे नाव. मला वाटतं तात्याचे आमराने घेतलं. पण मला माझे तात्याचे कपडे आमरने मला कशामुळे पण? अरे मला कशाला? खलास कर खलास. काय चपल्याने बादली चुरली तात्याने. बादली सांगा. दलिंद्राने तिकडे जावा. तात्याला सुद्धा कळत नाही अक्कल नसल्याने. तर ही गावातलेच माणसं बोंबले लागले आपल्याला. आता ही काय साधी सुधी चूर नाही. आता रेशन कार्ड चोरी आहे. त्या बिचारा गजाचं नल्लं असेल काहीतरी. आता काहीतरी आमर शोध लावला पाहिजे किंवा हुडकलं पाहिजे. आता काय करून काय करू बरं. अल्ला चोर बी गावतो सगळं जातो. चला काय झालं? काय झालं? आमचा मिळाला की रे बाबा. मिळाला बस खाली सांगतो बस. काय झालं? माझा अंतुल्या मिळाला. कधी मिळाला? सकाळी बाबा. मिळाला सकाळी. त्याला आला अटॅक. मिळालाच नाही. अटॅक आला की मिळाला माझा अंतुल्या. मोठा भाव का आणतो? आता बारका होता पण चांगला होता लागा. कोंड असा अंतुल्या होता लागा. मग काय चांगला होता लागा. 4 एकर त्याने नांगरलं होतं त्या अंतुल्यानी. चांगला मस्त होता.
नुकसान झालं, एवढं मोठं नुकसान झालं माझं अंतले काय नुकसान झालं नेमकं? आणि नुकसान झालं म्हणजे एवढं मोठं माझं 2-3 लाखाचा अंतले नेला. झालं माझं सुताक पडलं मला. कशा सुतात पडले अंतले मेला माझं 3 लाखाचा. गावात पुन्हा चोरी केली रेशन कार्ड सुद्धा चोरा लागला गेला गावा. बाकी चोरत मी नाही चोरलं. माणसासारखं वाक्य लागा जरा. अरे मला माहिती कोणी चोरलं, मी चोरलेलं नाही. चोरल्या नाही तू फक्त पुरावा सापडत तुला कुत्र्यागत मारतो बघ मी. गरीब गरीब नाही 36 लाखाचा माणूस आहे. गेले लावले आमरने तात्याची कपडे घातली होती, त्या आमरने चोरले घातली तात्याचे कपडे. सुद्धा चोराला गावाला टाकले असं गावात चढ्या चोऱ्याचा सुद्धा चोरलेली माझं नाव आहे तुम्हाला सर्व मान देतो. इथं तुम्ही आमचं गरीब टिंगणी करायला काव तसं राव. जत्रा दिवशी आणि एक ठेकेवर चपले चोरले आपल्या गावात. असं करतो सगळं करतो काय ना करतो काय गावात काव तसं करता. दिसतोय बोळा चेहरा ही 36 गुणी माणूस आहे. बरे फक्त मला एकदा पुरावे सापड तुझा सालच काढतो तुमचं मला माहिती सांग. नाही तुला गावातला का गोरगरीब सुद्धा लुटायला लागला. चाड्या मुठतो चाड्या मुठ. तू मला काय धमकी देऊ न दे. मला सगळं कुठं माहिती पेरतो असं चाड्या मुठतो. आणि नेता माणूस आणि का चुका केले तर खाते. तुला का भाकर नाही खायला. आणि आता कोण विचारायचं मला लागा जिरवायला लागला वर. आम्ही बोकट केला कोण विचारायचं तुम्हाला. आमदार किल्ल्यावरचा माणूस आहे मी. मोठा माणूस दिवसा जरी एखादा असं कट करून म्हणता काय आज मला ऑपरेशन झालं का डोळ्याचं? हा मोतीबिंदू झाला. मोतीबिंदू ते काय ते खायला घेऊन खायला आणले की झाला का डोकं खाऊन माझं मी झालं डोकं. काय डोकं खायचं का? मी कुठं काय डोकं खाल्लं? मी भाकर खाऊन आले पोट भरून जेवून डोकं खातात डोकं. काय पडू का चोरट्या मला काय घेऊन काय चोरलं कोणाचं? तात्याचे कपडे घातले चोरतं रेशन कार्ड चोरलं मला चोरट्या म्हणतोय. लाज वाटते का? लाज वाटते का? मी रेशन कार्ड चोरलं त्याला चोरट्या म्हणतोय. सारखा चोरटा दलिंदर कोण नाही. मी काय चोरलं बरं जाऊन दे. मला एक साहेब यायचं आहे बाबा. कुठला साहेब आहे? सोलापूरने यायचं आहे साहेब. आणि ती काय म्हणलं माहिती आहे त्याच्याकडे रेशन कार्ड जास्त आहेत ना त्याला ते 50,000 रुपये द्यायचं आहे. काल गावंड्याच्या हाताखाली पाट्या वाटवतात. तुला कोण साहेब विचारायचा लागला? साहेब विचारायला सोलापूरचा होतं येडन म्हणून नको. 5,000 रुपये त्याच्याकडे रेशन कार्ड. माझ्याकडे तर 4 नफा टाकले. 4 चोरले रेशन कार्ड. 4 चोरले ते तुझ्याकडे किती? हो तुझ्याकडे किती सांग. तुला पैसे देते 5 तुझ्याकडे किती? 5,000. हा तुझ्याकडे किती? आता मला 4 चोरलेत ना 5,000 ना. माझ्याकडे काय असं तुझ्याकडे किती सांगा त्यात माझ्याकडे सांग. माझ्याकडे पण नाही कारण मी चोराच केले. तुझ्या त्यांनी मग मला जाऊ दे नाही पाहिजे. तुझ्याकडे आहेत का रेशन कार्ड? इकडे कशाला चोरलं? कशाला चोरलं? तेरे बिचूक नाही बिचूक चोरलं नाही. मी तुझे भांड उघडं करण्यासाठी केलंय. अयो तू अरे मूर्खा त्यातलं कशाला रेशन कार्ड चोरणं आधार कार्ड असल्या गोष्टी चोरायच्या गोष्टी तर सांग बरे. माझं भांड उघडं पाडायसाठी असं खोटं बोललं नाही. अरे पण असं तर चोऱ्या करायचं दिलं का त्याला रेशन कार्ड कुठं कुठं गरज लागतं नाही. चोरलं त्याची तिला आंदोलन पाडलं आणि त्याचं नाव आहे की आगर तू जाऊन रेशन कार्ड मुलीसाठी आधार पडतो पण मला कोणी मुलगी देत ना. देर न हो जाए कहीं देर न हो जाए आजा रे दिल मेरा मन घबराए. आत्महत्या करताय देवा जय कुणाला काय झालं? उडी मारा गेलता
माझं लगीन व्हायला मला बायको पाहिजे. एवढी शेवट का उडी मारायची खपायचं. मग मी मेला मग माझ्या बायकोचं कसं व्हायचं? लगीन कुठं झालं? मला बायको पाहिजे, मला लगीन करायचंय. अरे आमचे तर कुठे लग्न झालं तर आम्ही असं रडतो का तू सारखं मुळू मुळू? अरे पण मी मला पाहिजे बायको, मला आताच बायको पाहिजे. मला माहित नाही मी मरत असतो. आता काय राशींच्या बाजारात जाऊन आणायचं का बायको? काय बी करतो आपला तो आमर, पण मला बायको पाहिजे. मला माहिती नाही. मला एवढी शेवटी उडी मारतो जरा इथनं मार की जाऊन खाट्यात. नागा नागा मला बेव वाटतं खाट्यात उडी मार. इथनच उडी मारतो मी. दलिंदर तोंडाचा काय कामधंदा आहे का नाही? मला बायको पाहिजे. वैताग आलाय तुझा? नाही ना मला बायको पाहिजे. तुम्ही काही करणार मी उडी हाणणार नाही, आत्महत्या करणार. बघू आपण काय कशाला करतो तू? बघू माझा विश्वास आहे तुझा. हाय हाय हाय. आपण काय कुठेतरी जाऊन ठेपा लावू. कुठे लावायला ठेपा? पण तू काय पार्टी फिरटी करणार ना? करणार काय करणार? काय करणार? पार्टी देणार की तुला? होय. आता आपण काय करू माहिती का? सोगुनाथेकडे जाऊ. पण पार्टी कुठली पाहिजे तुला? काय तुला द्यायचं दीप त्याला आत्महत्या फित्महत्या लग्नासाठी नको करू. पोलीस पार्टी? पोलीस पार्टी असते. मग मार खायला व्हायचं मला. तू कसली पार्टी? जेवण फिवण कुठं तर मी. हा कोंबडी. म्हणून तुला काय करतो आपण सोगुनाथे आहे तुझ्या सासरकडे आहे पुरी. हा तिकडे जाऊ आपण. येडून करू नको. आणि ते 7:30 असं गजे काय त्या तिकडले वचवच करू नको तू. चल आत्महत्याच्या डोक्यात काय आण नको. नाही चल. काय चाललंय? झाले का रानातले काम? आता झाली बाबा रानातली काम सगळी. आता ऊन हायले. आता रानातलं तर सगळं काम झालंय. आता उन्हात आणायचं घरीच बसतोय. वरच्या टोकड्यातले मका काढायचे झाले का? मका तोडायचे सगळं काम झालंय. रानातलं काही सुद्धा राहिलं नाही. किती बाया लावल्या होत्या? काय एका दिवसात घेतलं गोंधळून 10-15 बाया लावून. बर पैसे भागलं ना मग? हा भागलं पाहिजे. केली मग कशी का व्हायना बचत आपलं. दाजी कशी आहे? मुंबईला काय करता दाजी किती दिवस? बघ ना तर ती म्हणलं येतो अजून आलं नाही तर त्यांना भेटाना. 7:30 आली. 7:30 ती आता नक्की भांडण लावत आहे. अरे हाय की घरात? 7:30 काय बाबा? कशाला बसू रे? ए पनवती बहीण भावनं बसलो बातचीत कर. काय बाबा? आम्ही म्हणतो का तुम्ही दाखवती तू कशाला? तू नाही दिसत ना आला. म्हणलं आता गाडी घेऊ मला काम तर आला का भांडण लावायला? आता आमची अजून बहीण बांधाचं लय पेटलेलं होतं. ती परत आता होळीला आलोय कुठं नाही तर लगेच इजवायला पेटवायला आला का? इजल्यानं जाऊ का मग? नाही जाऊ नको. महत्वाचं असेल तर ह्या 7:30 त्यांनी भांडण लावलं की आपल्या दोघात ही पनवते उतारा. हे तर मला माहितीच आहे की. हा हे कसल्या चालीचं आहे ती. 6 महिने झाली गोष्ट ती. तेव्हा तुमचं मिटलं मला माहिती. आता पेटवायचं अरे डोल्या. अरे लोकांची भांडणं लावून नको नका. मला डोळ्यामध्ये मला मास्क नाही अंगाला. काय आता? अरे पण तसं नसतं बाबा. जाऊन दे. काय ते ऐकायचं? काय म्हणतो बघ. अरे जरा पोरगी फिरगी बघ की. कुणाला पोरगी बघायची? मला नको बघू. माझं जरा नीट पतंग सगळं. भाऊच्या बघ की पोरगी आहे. पोरगी बघायची म्हणतोय. बघ की गरीबाचा अनाथ पोरगी आहे. ती भाऊज्या कोणचा? पिशवी भाऊज्या काही नाही का आपला हा बघ की त्याला पोरगी आहे. हा म्हणजे पण मला वाटतंय की तुझं सब बोलणं बी खरं असावं. म्हणजे आता आम्ही कुठं बोलतोय का? तुझा बाबाला विश्वास माझा उडून गेलाय आता. अरे पण वरती 7:30 देवळात झोपतोय, देवळात खाताय, जबाबदारी सोडतो का? बहिणी माझ्या बहिणीचं पण नाव. तू काय काम करतो रे? कशा तू बोंबलं तीन तुझ्या त्याच्यात काय फरक येतो? किती पैसे कमी होते त्या ताईला माहिती आहे. जरा उद्या गरीबाचं चांगलं नका. जरा वाचत चांगल्या गोष्टी काढा. मग तुझी आत्या तू बघ. अरे पण मला पण त्याचं बरोबर गजे. मग मला माहिती तू सांगतो मी खरं पुलवात आहे खरं. ह्या आपल्याला कोणी विचारत नाही. हा त्या जर ताकद असली ना नवरीत जाऊन होते आपलं. की नवरी मस्त माझ्या पायापाशी आहे, जवळ आहे. मग चल तुला काय जमलं ते बघू आपण. चल ह्यो सांगतोय की काहीतरी अजून एखाद्या लेकराचं वाटवं झाल्यावर माझ्या मात्याला खापा
पोट त्यांना का खबर जाऊन ही म्हणतो तीच खरे ते मग ती कालच म्हणत होता माझ्या बहिणीने लग्न जमवायला नाही माझं लग्न जमवून माझं वाटलं केलं म्हणलं. अरे ह्या पनवतीचा तो ऐकू नको लग्न जमवा आणि तुझ्या जोडून काय आणखी ती वहिनी दिली आणि ह्याचं ऐकून तुम्ही काल तुम्हाला का नाही काय माझं बहीण वाटोळ केलं मग लग्न जमवलं. वाटोळ केलं चांगलं केलं म्हणलं वाटोळ म्हणलं ऐकू नको नेमकं तुझं ऐकू का ह्याचं ऐकू त्याचं ऐकू नको अजिबात. मग ऐकू कोणाचं पोरगी आहे ना आता पोरगी आहे आहे ना हाय पोरगी आता ते आमर तू म्हणतो ते बोंगलं हिंडतोय ते देवळात झोपतोय ते कुठलं काय कामच करत ही काय नाही करतो ही मी तीच करतो. अरे मी पैसे भरपूर करून ताईला माहित आहे काय काय मला आहे आता ते आमर जाणं तू जाणं आणि ती वहिनी जाणं तुम्ही ते करते बघा कोणाची लेकरू आहे ती येण्याच्या घरात द्या देणार आणि उद्या आहे ना आपल्या आधीच पळत आहे नवरी बघायला बघा ह्याला दुसरं घेणं नाही खादाला भेटलं ना 17 जण नवरे बघायला खायसाठी जाते तुम्ही ते बोला त्या वहिनीला फोन लावून ये बरं मी सकाळ सकाळ लवकर उरकून ठेवा आम्ही एक काम करायचं आपल्याला खर्चीचे पैसे आपापलं भरायचं आपण ऐक आपापलं नसत्यात लाका भरायचं मग त्या गरीबाचं कोण तुम्हाला पुण्य लागेल की तू भर ना तू भर की त्याचा पैसा सगळ्याचा गावात सगळ्या गावात आहे आमचं माझं एकटच होतं सगळ्यांनी गोळा करत अरे माझ्याकडे लागली नवरी बघायची माझ्या खर्चीचे पैसे माझ्या पदर नव्हता काय गजाबा म्हणतो तूच बरोबर आहे. गजाबा म्हणला आमच्या बहिणीकडे रुपड्या नाही तू तशीच राहते मग माझ्याकडे ढिगारी पैसा आहे मग तू खरंच असं रस्त्याने तू खरंच करते नाही बोलणं तू काय करणं गरीबाला 10 रुपये खर्च काय होतं तसं कसं करेन हा आता कुठं लग्न जमलं तर मग लग्नाला मला तर दिन हात मी 1000 रुपये गोळा करतो उद्या येतात का नवरी जाऊ मी हा जाऊन की नवरी बाबा चांगली आहे आणि गरीब माणसं आहे तर ती करून खाणार कोणाची पोरगी आहे तुला काय करायचंय हाय शेजारीची आहे आमच्या मग बघा चांगलं करायचं बस की कुठं चाललं थांब की जरा मुक्काम करते कोंबडा कापलाय अरे डोम कावळ्या तुला एखाद्याचं चांगलं होतं ते खपवत नाही बाबा अमर होता म्हणून मी काय बोलले नाही तुला तुझी चालत जात नाही तुझ्या मस्तकी कापड फुटून नाही ना असं काय करते काय माझ्या मस्तकी होती की एखाद्याचं चांगलं होतंय गरीब होतं तर बघ ते अमर तू आणि ती वहिनी त्या बघ तुला एखाद्या लेकरं चांगलं करा वाटलो कर नका अरे चांगलं करण्यासाठी त्या वहिनीला फोन या उद्या इष्टी धरून बरे बरे जा देशियाना आहे टापसळ्या करावा घाल की तुझं ठीक आहे बरं आलं तर तुझ्याकडला का करा बाबा 1000 रुपये दे की ठीक आहे तीच आता चालू होत बँकेत आणायला आणखी लवकर तर भाऊजाला पुरगी बघायला जायचंय भाऊजाला पुरगी बघायला जायचंय मला तर भाऊजीची काय वाटायला लागली तुला कोण द्याय नाही म्हातारा झाला तर मग दुसऱ्याचं ठेवू का लग्न तुझ्यामुळे तू काय कर हा पैसे भाऊजी देतो म्हणताय मला कोणा भाऊजाकडे नाही का काय तू काय म्हणलाय माहिती का ती मला भाऊजा मला आमऱ्यात लावून ती 10,000 बी देतो मला आणि पुरगी बघायला देतो मला अरे ती तू सारखं जा नेट जा पैसे देऊ पैसे बी दे तुला पुरगी मला बघता बघता म्हातारा झाला लागला वय येण्यात काढायला आलात म्हातारा करायचं झालं होतं हिरी तुडी टाकून ते तिकडं मला काय घे नाही तू टाकू चाललं तर आम्ही नाही का पुरगी बघितली मी चढलो मला ती केलं पोरगी दाखवली साऱ्याने गंडवलं मला तू नको तसं सांगू बरं गंडवलं बाबा मी काय झालं माहिती काय कुणाचं देवा बसतोय आता तू काय माझ्या डोक्यात काय तरी करू लोकांचं चांगलं देखत नाही का मी तसाच कपटी तुझा कपटीच माणूस एवढी शिया नाही का तिथे सरपंच या बसा आज नाही मिठील इकडे झाडाखाली काय सांग बसतोय मी आपलं देवा देवाकडे ही कुठं आलंय इथं बघायला यायला तुमच्याकडे यायला लागलो होतो मी बर काय विशेष अहो सोयरी घेऊन जायचंय आपल्याला कोणाला सोयरी घेऊन आहे का पोरगाच्या लेवलच्या गावात आपल्या मला नाही व त्याला तपसळायला हो ए बाबा आला का आता परत ह्याला 500 पुरी बैल्यात मी करायचं आहे रे आता नाही अहो ह्याला कोण करतोय तेव्हा जाऊन दे मरू द्या आपला ती गरीब नाही का भाऊजा बर 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 त्या भाऊजाला पुरगी बघायची 1000 रुपये काढा कमिशन खायला कमिशन खाय मी का माणूस
तू माणूस कसा आहे मला माहिती. भाऊजीला कोण पोरगी देईन का ते? सरपंच ह्याला कमिशन खायचंय कमिशन. की तुम्हाला काय असं दिसतो असं वाटलं काही? कमिशन खाय पण एकटा नाही सगळ्याला. ही एकटा नाही ना? हा इथं काय ग्रामपंचायत आहे का तो असं म्हणा? बरं तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं जावा. मग मला बसू द्या का मी जाऊन. भाऊज्याला पोरगी बाळ गेलं तर भाऊज्याला काय करावं? चष्मा घाल लागेल म्हणजे त्याचा डोळा एक तिरकाची कळणार नाही. घालणार चष्मा त्यासाठी चाललंय. त्याचं टाकल बी पडलंय त्याला टोप घालायला लागेल. 1000 रुपये दे. 1000 रुपये सरपंचराव. चेक आहे देऊ का? चेक नाही पैसे द्या तुमच्या 10व्याला देईन मी. काय कर 10व्याला ऐकलं का? मुळेच मी इथं थांबत नाही. पोरात अशी उडवतात. बोबरा नाही नालायक माणूस आहे. 10व्याला नाही म्हणलं 10 दिवसांत देतो मी. तसं म्हण 10 दिवसांत देतो का 10व्याला देतो? ऐका येत नाही ते पैसे चाललो मग जायचे. सरपंच तुम्हाला ही येड्यात काढतोय. सरपंच आधीच येड आहे. तुम्हाला मला काय करायचंय? सरपंच आधीच येड आहे. म्हणजे कामासाठी देहासाठी प्राप्तीसाठी येड आहे सरपंच. लगा तुम्ही गरीब म्हणून माझी तर उडवायला लागलाय बरं का? फोन पे करा नसतं तुमच्याकडे. हा फोन पे करा 1000 रुपये द्या. एखाद्या गरीबात चांगलं झालेलं नाही. पैसे जर माघार नाही दिलं यांनी लय वेळा पैसे बोललेत माझे. आणि मग आता बोललं बोलायचं मी म्हणतो असू द्या. नेहमी एखाद्याला दान द्यायची सोय असं. हा द्या. मिसेस आलाय का? अजून 100 द्या की 1100 राव. याला का माझं तेवढंच पैसे मोबाईल तुम्हाला सांगा सवय कशी नाही नाला काही 100 रुपये राहू दिला का तेवढं? द्या द्या द्या. मग ग्रामपंचायत लुटली तुम्ही. सरपंच मला बरं तुम्हाला नाही काम देतं तुम्ही जातो मला सरा भागलं काम. करत जाऊ नका. सांग ना काय मी पोरगी बाहेर चाललोय म्हणून. तुला का माझा माणूस दुसऱ्याचा माणूस कशाला जवळ येऊन देत असतात? तुला बसून दिलं त्याला तुझा बी का मला तू बी माग मला नाव ठेवतो. नाव नाही ठेवीत मी तुमचं भलं करतोय. राजकारण सोडून बी वाटायला लागले मला. काय म्हणतो पैसे काय जाऊ दे. पैसे कुठे जातात? साला ठेवू आपण पैसे नाही दिले चालेल. असं सारं गाव इकडे ताब्यात बबरू अण्णा म्हणतात. बबरू अण्णा बुडत असते डोळे. नाही ना झोप तू. अरे बबरू अण्णाचा नात काय गावात कोणच करू शकत नाही. डंगळंग टकळंग मला बायको. डंगळंग टकळंग मला बायको. डंगळंग टकळंग मला बायको. डंगळंग टकळंग मला. पाहुणं केव्हा यायच्यात? पाहुणे लांबच्या गावून येत्यात. सकाळ धरण वाट बघते. दिवस मावळाय चालला. येत्याल आले असत्याल इथं कुठं. हा हीच घर आहे. हीच घर आहे. राम राम. राम राम. या कसं आहे बरं आहे का? बरं आहे की. बाया आम्ही किती हुडकतोय तुमचं घर गावाला. किती उशीर झाला. रस्त्यावरच आहे. हाय रस्त्यावर पण ती गावाला ना लवकर. विचारित आलोय आम्ही. पाहुण्याला पाणी आणा. काय चाललंय? बरं चाललंय की. झाले का जेवारी? जेवारी झाली. गहू किती झाला? गहू झाला 5 पिशव्या. बरोबर. ती चांगली. घराला पाणी नाही दे घर. नाही थंड तुमचं पाणी आणा की. ए मावशी गप्पी आपण नवर देवाकडले ताण लागलेले. असू दे गीत चांगलं गार पाणी आहे. असलं तर आणा. चांगलं गार पाणी त्या. पण यांचं काम होतं आम्ही नवर देवाकडचं म्हणजे बिस्लरी आणायची. गप्पी की काय ते कुठं करते काय नाही. पाहुणा गमतडे जरा. नीट बस की बाबा घडी भर तरी. कुठे मुलगी फिलगी? आहे ना मुलगी आहे ना. नवरदेव कोणता आहे ग? बहुतेक ते म्हणतात झाडावाला संघ काळा शर्ट घालला तेव्हाच आहे. बाहेर गेल्यावर कळत ना कोणता नवरदेव आहे. मुलगा काय काम करतोय? काय नाही बघा फिरतीवर आहे असा. फिरतीवर म्हणजे? फिरती म्हणजे असं फिरून काम करतो. आता काय सांगतो मार्केटिंग करतो. मोठ्या मोठ्या कंपनीची माहिती देत होती. होय. पोरगाला जबरदस्त. बर बर.
आणलंय का त्यांना आता? हा आणलंय की पोरग उपाशी मारणार नाही बघा. नाही पोरगं बरं कष्टाळू का? आहे. बर फिरून काम करतात का? अहो शहर मध्ये पोरगा आहे, होय. काहीच काळजी करू नका तुम्ही. आणि जमीन तर 35 एकर आहे. 35 एकर आहे, वहीत आहे का ती सगळी? वहीत आहे, पाणी हटायला राहतलं. बर म्हणजे पडीकच आहे आता 24 तास पाणी आहे. फिरूनच काम करतात हो का? फिरतोय बर फिरायचं लय नाद आहे. फिरायला. फिरून काम करतात हा ना? फिरून खातोय. कायम होतील ना काय? होय होय होय. तुमच्या पोरीचं कल्याणच आहे तुम्ही कल्याण कुठे कल्याण. बर बुका लागला तुमचा आवाज येतो तर काय नाही. आणि आम्ही विश्वासाने कशाला आणलंय? होय. सगून आत्याकडे सगळं नियोजन आहे. वहिनीकडे आणि ताईकडे सगळं नियोजन आहे. आता होतं यांच्याकडे मुलगी होती म्हणून मी म्हणलं बाबा हाय नवर देव आपल्याकडं चला. काय कमी झालं तर ह्या दोघीला विचारायचं. चांगला आम्ही ठराला निरोप दिलता त्यांना नवरदेव बघा म्हणून. ठराला दगड लावलेला चांगला असतो. चांगला त्यांच्या जीवावर तुम्ही बिनला पोरगी द्यायची दोघीच्या. चालतंय काय झालं? काय नाही रे हे थांबा त्यांचं काय जुराळ जुराळ. कुठं दिसलं बायाला जुराळ? हाय, हाय. काय करावं? काय आणलं? जुराळ होतं जुराळ. राहणार त्यांच्या आहे ना ते खट्ट त्याच्यामुळे आता मी म्हणलो बघू असलं यायला. केल्यात काय पाहुणं? नाही सवय ककडीची. तुला काय अक्कल ती करायचं नाही. नाही खाऊ द्या खाण्याची दिसतंय का पोट कसं पुढं? अरे कशाला इज्जत झालं तो माणसाची. केल्यात खाऊन द्या भूक पाहुणं. लागली भूक लागली. पाहुणं बघा नवरी फिरी हा ना. हा मुलं घ्या. बघा मुलं बोलून घ्या म्हणा. हा ना बोलून उशीर होतोय. अक्कल तिकड आहे का नाही? भूक लागली होती. मेंढरावणी डोकी मी दुचिया भूक लागली आका भूक लागली. तुझ्या काय मेंढ्यात मेंदू आहे काय? आणा की मुलीला आणा की. हे तुझ्या काय मेंदू बिंदू आहे का नाही तुझ्या भेंड्यात? भूक लागली आका. आजोबा लागलं काय? अरे आमोर आजोबा म्हणते मला. आजोबा नाही अजून पलीकडे सर म्हणते ती. इकडे अलीकडे चला म्हणा. आजोबा म्हणले तिथे इथं बस इथं बस. तसंच आहे. माझ्या विचारा नाव फिरू. काय नाव भाई? पूजा. पूजा. हा, किती शिक्षण आहे? 8वी. बरं चांगलं बरं. तिसरा घे. आता काहीतरी मावशी विचारा काय इतर असलं. स्वयंपाक येतो का? हा येतो. काय काय येतं? सगळं येतं. सगळं पोळ्या वगैरे येते. हा सगळं येतं. हा? चहा आणा की. जुनं झालं येतं का? हा येतं की. नाही दुही ना आम्ही कवा बाबा काय ना दुनियाचं काय नाही. बरं पाहुणं नाही काय पण घरातलं काम केलं पाहिजे सगळं. केलंय. पाहुणं तुम्हाला काय इतर बघा. हे कोण आजोबा आहेत का ना मुलाचे? हो. काहीतरी काय म्हणतो तुम्ही? आजोबा नाही अहो मग ते देव आहेत. नवरदेव आहे तो. हेच का नवरदेव? हो. मी काय थांबा. म्हणजे असल्या म्हाताऱ्या माणसाला मुलगी देऊ का आम्ही? आता बाय म्हातार नाही लाडा कौतुकात वाढवलंय ती. म्हातारा नाही हो. वय काय झालं तब्येत जर्सी गई त्यामुळे ती वाढली. हा आम्हाला ती म्हाताऱ्यासारखं दिसतंय. नीट बघा ना म्हातारा आहे पोरगं. वय जास्त आहे वाटतं त्यांचं. नाही नाही अंधार पडल्यामुळे तसं वाटलं. हे रोजचं म्हशीचं दूध आहे त्याला. हा. मग ती तब्येतीने तसं झालंय. अहो किती म्हशीचं दूध असलं तरी वय काय जागतंय का? नाही आहो वय लई. नाही, वय नाही लई त्याचं. तब्येत जरा जाड आहे त्यामुळे तसं वाटतंय हो. मी पुण्याला नोकरीला. हा ए नवरी बाय बघ तुला काय इतर आहे का? नाव काय आहे तुमचं? भाऊचं नाव आहे भाऊच्या माझं. भाऊजा. हा भाऊच्या म्हणतात मला सगळे. काय करता तुम्ही? पुण्याला कामाला नोकरीला मग. होय. हा पगार किती आहे तुम्हाला? महिन्याला भेटते 30 रुपये. 30 रुपये? तुम्हाला सांगतो काय पोरगा चांगला आहे. मी कोणासारखं लमाड बोलत नाही काय नाही. मी एक शिकलेला मुलगा आहे. गरीबाचा मुलगा आहे. छान मुलगा आहे. कमवून खातो. तुम्हाला खोटं बोलायचं नाही. तिथं आता काय ज्याने खोटं सांगितलं असेल बाबा नोकरीला काय नोकरीला फिरून मुलगा काय नाही. आता खरं आहे का? तर तुम्ही शिकलेले इथं हा आहे ना. तुम्हाला समजतंय का नाही की मला शिकायचंय? शिकायचं समजतंय पण तुमच्या वडिलांनी निरोप लावल्यामुळे आम्ही आलो. असं तुम्ही म्हातारा नवरा करून दिल्यावरती माझं करिअर कसं व्हायचं? हो म्हातारा नाही गरीब आहे इमानदार आहे. मी तर हो का माझी केस काढायचं. नाही नाही काय आहे बाबा हे? काय करू आता? मला तरी असं वाटेल का की असं तुम्हाला काम काही आहे ते. समजतं का नाही की माझ्या काही इच्छा आहेत, माझी काही स्वप्न आहेत, मला मला बी शिकायचं वाटत होतं तुझं चांगलं व्हावा म्हणून मी बघितलं होतं. आशेच्या गळ्यात घातल्यावरती माझं कसं व्हायचं ह्याच्यासाठी शिकवलंय का तुम्ही मला? ते आता माहिती पडलंय. आता मला पण माहित नव्हतं. ह्या वहिनीने हे काय म्हणतात ताई नवरदेव चांगला आहे. मी आलोय चांगला पोरगा आहे. काय पोरात वाईट आहे यार? पोरगा वाईट नाही. कष्टाळू आहे. काय काय पोरगा वाईट नाही. तुमची मुलगी वाईट नाही. आता एक गरीब आहे अनाथ आहे त्याला आपण असं ठेवू शकतोय का? म्हणून एक इच्छा होती की बाबा कुठतरी ह्याला बी हात पिवळं करा म्हणून ह्या
आत्याच्या मागं लागलो. आत्या म्हणजे आमच्या सासरवाडीत आहे एक नवरी म्हणून आम्ही आलो. आमचं काय चुकतंय का? नाही तुम्ही आला ते ठीक आहे. आणि द्यायची असली तर ह्या दोघीच्या बरोबर बिंदर पोरगी देतो. आता ते मुलीच्या ह्याच्यावर आहे. आम्ही शिकू की काका ऐका, आपल्याला काही बळजबरी नको. आत्या त्यांना शाळा शिकू दे, चांगली गोष्टी. आपण आणि ह्या मुलीचं वय बी नाही झालं, कशाला लोक खांद्यात पडतात. भाऊज्या उठ, हुंडा हुंडा तिथं नवरी द्या कोण नाही. हुंडा काय घेतो? मागत आहे ना का? आमची पण इज्जत गेली. पाहुणं येऊ का? आणि ताई तू बोलली ती बरोबर आहे. काकड्या खातोय, कुठं काय खातोय? आता थांब. ताई तू बोलली ती बरोबर आहे. शाळा शिक, मोठी होऊ, आणि तुला जेव्हा वाटेल आपण पाया उभं राहिलो त्याच वेळेस लग्न कर. तुझ्या ह्या निर्णयाचं आम्ही सगळं स्वागत करतो. काय चला. तुझ्या मनाने चांगला हुशार नोकरदार बघ. मला पोरगीला पटली होती. पटली काय करता आता आपलं साडेसाती ककडी खायला लागलो मध्ये इथं. आपलं नशीब काय पोटात राक्षस शिरला होता का? लगेच तुला भूक लागली इतकी जरा हुंडा पाहिजे, हुंडा पाहिजे तुला. पोरगी द्या ना हुंडा. साडेसाती ककडी खाताय माहितीये का? चला आता उठ. मी काय म्हणतो ह्या दोघांना चल उठ. बरं ह्याला रटच खायचं होतं. पाहुण्याच्यात आपला अपमान झाला. चला मग काय तर काय बाया किती हौसने. चुकलं बाळा माझं. पाहुणं आलं तर तुझं वाटोळ झालं असतं. जाऊ दे बाबा, तुम्ही काय माझं वाटोळ करणार होतात का? तुम्ही माझ्या वाटोळ्यासाठी केलं का? मला शिकायचंय, मोठं व्हायचंय, तुमचं नाव कमवून दाखवायचंय. मग मी तुम्हाला सांगेल मला नवरदेव बघ. बिचाऱ्यांनी यादाने पैसे काढून कांदा लावला. कांद्याचं मार्केट बी गेलं आणि निसर्गाने कोपला. आला 2 दिवसात शितोडा सगळा नाचला कांदा. आता मदत तरी कशी करायला त्याला? अवघड खेळ झाला त्याला. आम्हाला काय करतोय? अरे नाना कांदा नाश्त्यात तेवढं गोळा करू लागतोय. आलं तर आलं ह्या चिंगड्याचं 10-15 रुपये. चल मग मी तुला मदत करू लागतो. आपण दोघं जण चालतंय बॉस, चांगलं काम करत जा. हा चांगलं काम करत जाय. मी तुला कांदा गोळा करू लागतो तुला. हा चांगलं काम करीत जाय. मी कांदा गोळा करू लागतो तुला. हा कर गोळा बरं का? आपण कांदा गोळा करू. तिकडे तिकडे भाड खाव. शेतकऱ्याच्या अशी अवस्था झाली, लाला चोर आहे तिथे. नाही मी कांदा गोळा करतो. देऊन टाक. दलिंदर थोडं खायची वस्तू पण घ्यावं गेला. रोज उठले चोऱ्या करतो त्यांचं. असू दे कांदा गोळा करतो. कांदा गोळा लागतो. तू ऐक, खालच्या गोण्या गोळा करायचा तू. तू इथलं गोळा कर, गोण्या गोळा करू. जा मग इकडे येऊ नको. नाही नाही, आणि त्या पायऱ्या फिऱ्या नेऊ नको. नाही नाही अजिबात नाही. कांदा गोळा करतो आता. आता मर गेलाय. कांदा गोळा करतो म्हणले त्याला. आता पिशवी भरतो, कायऱ्या घेऊन जातो. पिशवी बघतो माझं कुठे ती, कायऱ्या घेऊन जातो. आता काय करायचं मला कांद्याचं? काय सांगायचे? 2-250 पिशवी कांदा आहे. काय म्हणता? वादळ आई वाटते. आवाज अवघड आहे. कांद्याचे अवघड. मला तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं, वाटलं तुम्ही चित्ताकडे का बसलाय. मी आलो म्हणलं आबाजी गाडी विचारपूस करावी. काय भानगड आहे? कांदा भिजल एवढ्या पाण्याचं नुकसानी होईना असं वाटते. आणि त्याला तर बाजार नाही. कुठं 2 आणि 3 रुपये किलो कांदा. त्याला खर्च झाला किती? त्या खर्चाचे पैसे तयार व्हायचे नाही. मग आता काय करायचं? तू आता काय ते सोय करावं लागेल की. अवघड आहे खेळ. शेतकऱ्याचं काय खरं नाही. ह्याच्यावर आपल्याला आता काय करावं लागेल? आपणच मार्ग काढावं लागेल. आपणच काढावं लागेल. पण ती अचानक आल्यावर मार्ग लवकर निघत नाही. अचानक पाऊस आल्यावर मार्ग निघायचा टाइम लागतो. बरोबर. व्यवस्थित आता झाकून ठेवला पाहिजे. झाकून ठेवायचं. सध्या तर भाऊ नाही त्या कांद्याला. नाही भाऊ. माती मुली काय म्हणलं अवघड आहे. राम 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 राम. काय विशेष? तू आबाकडे बसलो, आबाची तगडी बसले. बरं बरं.
कसं काय तब्येत बरं आहे का मग? चांगली तब्येत चांगली. बरोबर. काय डॉक्टर साहेब तुम्ही आले काय म्हणजे विषय काय? मी कसं आबाची विचारपूस करायला आलो. आबा जरा नाराज वाटले. कशामुळं काय ते विचारपूस केली? काय नाराज? काय नाही 200-250 गुण कांदा रानात पडलाय. मग ही जरा पाऊस दिवस आल्याने दिसतोय वाटतं लय नुकसान होईल आपली शेती. आबा ठीक आहे, तुम्हाला ह्याच्या अगोदर मी सांगितले, आता मी सांगतोय तुमचा गावातला सगळा जो बी कांदा असेल 100 ट्रक असो 200 ट्रक असो 500 ट्रक अहो सगळा कांदा मी नेतो. सगळा उल्हासनगरला विकून टाकतो कांदा. उल्हासनगरला बरोबर. तुम्हाला काय पैसे मिळण्याची काय नाही की बाबा? एक तर काळजी शेतकरीची आहे. मला शेतकऱ्याचा विचार कोण करायला तू पुढे जे बी असेल का ती सगळी जबाबदारी काढण्याची माझ्यावर तुम्ही सोपवा. तुझ्यावर काय सोपवा? गेल्या वेळी तो माझ्या मिरची त्याला अजून पैसे दिले नाही. आता कांदा घेऊन काय करतो का? कसं का माझा पाठागर करून? आबा तुमचं सगळं पेमेंट मिळणार आहे आबा. मिळायचं बँके मागं बंद होते बँकेत. पण मला द्यायचंच नाही कांदा. अहो त्या शेठची आजी वारली होती. त्या शेठची आजी वारली होती. पेमेंट मिळत शेठची आजी वारू नाही तर बापू वारू. पैसे गेल्या वर्षी तुला मिरच्या दिल्या आमदा नाही दिले. आबा ठीक आहे. किती 2 गोण्या तुमच्या मिरच्या होत्या? 2 गोण्यात काय तुला वाटतं कमी? शेतकऱ्याने 1 किलो बापू त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्यांना खर्चाय पैसे लागतात. शेतीला कामाला डॉक्टर साहेब मला कसं आहे शेतकरी कर्मळा मी शेतकऱ्याला रुपये ठेवणार नाहीये. लक्षात का? जो बी कांदा असेल आपल्या गावातला तू रुपये ठेवणार नाही 12 महिने पैसे खातोय. काय करायचं माहिती? वर्ण पैसे सुटाय पाहिजे. तो वर्ण पैसे केव्हा सुटायचे? तुमचे पैसे सगळे मिळतील. आता जो बी 2-3 हजार काय कांदा गोण्या असतील तर सगळं गोण्या मी घेतो आणि सर्व त्यांनी नाही दिलं तुम्हाला. तुम्ही कांदा दिला त्यांनी, तुम्ही नाही दिलं त्यांनी काय करायचं? काय कांदा आत्महत्येशिवाय पर्याय? कांदा जर नाही मला दिला सगळा कांदा चोरून दिला मी सगळं उठ तुमचं बरोबर आहे. हाणलं ते बरं झालं. लय मारायला पाहिजे होतं. 4 दोन लावायला पाहिजे. असा गजा नाही असाच करतो सगळ्यांना. नको नको झालंय गावाला. बरं झालं बरं झालं. पळालं हे यार काय रे मग काय झालं? काय सांगायचं त्याला तुला? काय झालं? अरे सर्व माहिती घरावरचं पत्र गेलं उडून. कधी? अरे एक अर्ध तास झाला उडून गेला. उडून गेला काय? गेलं उडून. आता कुठं राव बाई? आता काय करून गेलं? वार कावदान आलं गेलं उडून सगळं पत्र. सरू काकू आता तू नको टेन्शन घेऊ. मी तुला आणून देते पत्र तुझं घर उभा करते. पण तू काय टेन्शन घेऊ नको रडू काय नको सारखी. बरं 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 नाही आज पण आता उघड्यातच आहे की बसले मी. आता काय करते 4 दिवस उघड्यातच राहा. तू नको काळजी करू. तुझं पत्र मी आणून देईन तुला शेड बांधून देईन मस्त. बरं बरं तू नको टेन्शन घेऊन रडू काही नको. नाही रडत. नाही की रडत. आता रडण्याने काही पण होतंय माणसाला. काळजी करू नको. नाही करत काळजी. हा मी सांगते तेवढं ऐक. बरं नाही तर कुणी आली ती रड तिच्यापाशी रड. हे आला तिच्यापाशी रड. आमका आला त्याच्यापाशी रड. होय ना मग काय तर तसं काय रडत बसू नको. बरं होय ना. मी उद्या करमाळ्याला जाते. तुला सगळं पत्र्याचं अँगेल बिंगेल सगळं आणते आणि तुझं सगळं पत्र बित्र ठोकून देते. तू काय काळजी करू नको. बरं हा बरं नाही हा तू काहीच काळजी करू नको. मग बरं आणि रडू बी नको कोणापाशी. कोणाला हात नको पसरू नाही की माझं पत्र गेल्यात उडून मी काय करू आता. होय की. हा नाही हात पसरायचे. तू पाकी दिली मी कशाला हात. हा मग मी तीच म्हणते नको बाया कोणाकडे. आता तुझी मला दया आली काय का ना ह्याच्या त्याच्याकडे हात पाय पसरायचं. मग मला दया आली तुझी. मी तुला उद्या मी तुझं करते तेवढं काम. बरं माझी दया येते का नाही? तुझी तरी यायची रे. साडा सती मुसीबत आई उगाची उगाच. अगं मग मला बायको बघायची होती. काय झालं पोरीचं? बायको काय का? चल उठ येत नाही. इथं लोकांचं काय चाललंय पत्र उडून गेलं आणि ह्याचं काय मध्येच बायको. पत्र जाऊ गेलं म्हातारीचं उडून. म्हातारी कुठं राहायची तेव्हा? आता म्हातारी परत उद्या पत्र टाकायचं त्यांची. पत्र गेलं म्हणून नवं टाकायचं पत्र. बायको कधी हलकट वाड्या पोरगीच कशी रा. आपण माझं वय झालं काय कोण पोरगी द्यायचं पण आता
अरे वय झालं मग तू आता काय म्हातारा झाला काय तुला आता चांगल्या पोरांना मिळत नाही तर तुला केव्हा पोरगी मिळायची तुम्हाला कसलं टेन्शन नेमकं तुमच्या दोघे टेन्शन मध्ये नेमकं झालंय काय तू येण्यासारखं फिरतो म्हणून टेन्शन येतं ना लग्नात फिरू का असंच गावात मला माणसं म्हणताना बायको कुठं म्हणा पोरगी ना म्हणा काय माझं लग्न तर गावा करायचं माझ्या लग्नाचं बघड आहे आता पहिलं अरे तुझ्या पोरगी पण द्यायचंय बाबा मला कटाळा आला पोरी बघून बघून नाही काय येतं पोरी मागायला मी आत्महत्या करीत असतो बघा आता मग लगेच मर जा तुम्ही याला तरी बरं होईल मला तरी सुख लागल सारखा येतोय पोरगी बघायला नाही तर मी अगं झाडावर उडी मारत असतो आत्महत्या करीत असतो मी झाडा उडी मारल्या मरत नसतं माणूसला का नाही मारतो उडी मारतो की उडी मारून मरत काय मला हात पाय मोडून बसतील तर मग कुणीच द्यायचं नाही बस तुझ्या जेव्हापासून खाईन मग माझं काय झालंय तुम्ही काय पोरगी बघा दुनिया बघ तुला काय झालं माझं पत्र गेलं उडून म्हातारा माझा 20 वर्ष झाला मेलाय मी करून कशी तरी खाते 20 वर्ष झालं तुला आताचे कळलं काय अरे काय हे करतो अगं पण मला दया आता तुला ते झालंय म्हातारे मला तुझी दया येते म्हातारे अरे आज हायतून उद्या नाही पिकलं पाणी कधी बी काढणार आहे मग माणसं काम बांधायचं काम म्हातारे खायचं ना मग मी माझी बायको तिथे पत्रात राहील त्याच्यामुळे पत्र टाकायचं तुझ्या बायको यायला तुला पण मी सेवा करीन ना तुझी माझी काय सेवा करतोय चांगलं चांगलं खाऊ घालीन चांगलं तुमचं घालते खायला पैसे आहेत का म्हातारे आता वाऱ्याने उडून गेलं पत्र काय करायचं आता मला आधी माहिती झालं म्हणून मी आम्हाला सांगितलं ना पत्र आलं वाळवट आणि कावदान आलं की गेलं उडून पण नका नका तुम्ही काय टेन्शन घ्या तुम्ही आला तर अजून तेरा दुखळा त्यांचं म्हातारीला तुम्ही बहीण भाऊ गावाला का थांबला का लागलं का बघू नाही काय हात सुजलाय का सुजलाय कोपरा हात सुजलाय पाणी नको गाव डोळ्यातलं लागला रडायला लागले का मग ती काय लागले लागले बरं कच गेलं नाही तर पत्रे फित्रेन कापलं हात सुजलेला का पाऊसच म्हातार गेलं झालं पत्र गेलं उडून तू का रडतो माणूस वर गेले म्हणे हात सुजला की पाऊस पत्र गेलं म्हणे इतकं रडतोय वय तो तलाट्याला ह्यांना सांगू आपण पंचनामा करायला तुमच्या गप्पा गोष्टी राहून द्या मोर द्या जरा नियोजन करा मग तीच म्हणलंय मी त्यांना म्हणलं मी करमाळ्याला जाते तुझं पत्र ही सगळं मिनिमम पैसे देतो आणि तुम्ही देता काय मी 20,000 देतो बघू पैसे बघितलं म्हणजे तू माझ्याकडून पैसे देणार वय म्हातारीला घेऊन म्हातारीला मी सांभाळणार आहे म्हातारीला तू जा बाबा कोण सांभाळायचं पाय पडू का मग ते जेवाय बोलले पंकज कुठं दत्त मंदिरापाशी पैसा तुला बोलले दत्त मंदिरापाशी ह्याला सारखं गिळायच लागतं येड आहे ते जाऊ द्या काय करू पैसे आपण गोळा करू आणि हा एवढं आपलं घर व्यवस्थित उभा करून देऊ मावशी करू पैसे कोणाकडे जमा करायचे माझ्याकडे त्या पैसे मी आणतो पत्र तू आता मला पैसे मागत होता आणि आमच्या पासून पैसे तुझ्या पैसे द्यायचंय म्हणजे म्हातारीचं पटांगणच केलं माझ्याकडे 20,000 रुपये पटांगण केलंय केलता लेकीला पण लेक बी उचली ना पण आता हे दिवस आहे ते वाऱ्या कावदाना दिवस येतो पाऊस येतो आता आपल्याला काय करावं लागेल माहिती एकामेकाला मदत करावं लागेल आता काय होतं लाईट जाती सारखी मग काय त्यासाठी एकामेकाला कॉन्टॅक्ट मध्ये राहावा कुणाला काय अशी अडचण आली की आपण सगळ्यांनी पळत जायचं मोबाईल चार्जिंग लावून ठेव फक्त ठेवतो मी तुझाच नसतं मोबाईल चार्जिंग कधी ना कधी स्विच असतं मला ज्ञान शिकवाय आला इथं त्यामुळे जाते मी तुझ्याकडे येत नाही कधी चांगलं अरे तू मला सांगतो मोबाईल वर फोन करायचा तुझाच मोबाईल स्विच ऑफ तुमचे मोबाईल स्विच ऑफ करा ही तर काय चाललंय तुम्ही ऐका मी काय म्हणतोय आम्हाला ऐका ताई तलाठी चांगला आहे तलाठीचा काम हा विषय घालू विषय करू आपण ती एकामेकाला मदत करा काय अरे मी तीच सांगते एकामेकाला मदत करा पण तुमची नेव गॅरंटी आहे बाबा तुमचं काय खरं नाही तुम्ही उगा तेवढ्या पुरतं बोलता पहिलं बघा तर काय गॅरंटी हे रॉंगच आहे रडाय काय रोग आला तुला मावशी तोंड सुकून गेलंय जाऊन दे ना मारुती तुला काय करायचंय मावशी शेजारची ही आहे ना आत्या तिच्या घरी 2 दिवस तू संगता पाहिजे घरी राहू दे ना बाकडी पाण्याचं आत्या तू करून दे मी सांभाळते ते म्हातारीला माझ्या घरी घेऊन जाईल नाही तर कशाला ह्याच्या त्याच्या दारात बरं चला अधिक संगता पाहिजे नग माझ्या घरी नेन म्हातारी तिकडे लांब होतोय संगता पाहिजे घरी राहा कशाचं लांब होत आहे माझ्या घरी नेन म्हातारी चल मावशी चल म्हातारी चल आपलं चल माझ्या घरी चल कशाला उगाच मावशीने तर माझ्या घरी सर राहू दे म्हातारी लागला सांभाळाय तू
सांभाळतो मी, काय नाही होत. तुझ्या एक बहीण होय ना नीट नीट का बहिणीचं